चला पहिला मॅच अगदी ब गटातील पहिला मॅच आपल्या भेटीला आला आहे. तर दंडनगरी आणि पालेकोण या दोन संघाच्या दरम्यान हे दोन बरंगताना पाहायला मिळणार. आघाडीला मैदानाच्या आतमध्ये लवू काप मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. अर्थातच त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत असतात. अगदी मग काप परिवाराचा तो चषक आणि त्यानंतर अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचं सहकार्य सातत्यानं लाभलंय. पहिलाच बॉल स्मॅच करण्याचा प्रयत्न, अगदी समोरून आगेचा टर्न करण्याचा प्रयत्न, थोडासा कोणताही संपर्क नाही आहे. बॅट आणि बॉलचा सरळ यष्टीरक्षकाचा भेद घेणारा चेंडू राहिला आहे आणि या शौर्य चषकामध्ये देखील त्यांचं तितकंच सहकार्य राहिलं आहे. खऱ्या अर्थात त्याच्या माध्यमातून अनेक टीम्स अनेक संघ या स्पर्धेच्या दरम्यान खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलं आहे. अशा अनेक स्पर्धा आहेत जिथे मात्र लवू काप सातत्यानं रात्र अहोरात्र त्यांची कधीही अगदी मित्रांसाठी जाणं योगदान आणि त्यानंतर दिलखुलासा व्यक्तिमत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं लहू काप मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. आडवा पाटना केलाय प्रहार, क्षेत्ररक्षक प्रचंड बॉलचा पाठलाग करतात. फाईन लेग आहे, फाईन लेग आहेत. फाईन लेगला थोडंसं बॉलला अडवलंय, आता आतमध्ये ढकललाय. बरोबर बाउंड्री लाईनच्या जवळ खेळाडू तीन धाबा अधोरेखित केल्या जातात. तीन धाबांची मोहर देखील लगावली जातात. मागचा माज देखील तितकाच दमदार आपल्याला पाहायला मिळाला. स्पर्धा विभागाशी देखील म्हटलं अगदी शौर्य प्रतिष्ठान कोकण सामाजिक आरोग्य शैक्षणिक क्रीडा अगदी सामाजिक वारसा लाभलेली संघटना आणि सामाजिक वारसा लाभत असताना खऱ्या अर्थानं अगदी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम त्यांच्या माध्यमातून पाहिले गेल्यात. गतवर्षी या स्थापनेची संघटनेची स्थापना झाली आणि यावर्षी लगेचच दुसऱ्या पर्वामध्ये येत असताना त्यानं पहिलं पर्व शौर्य चषकाचं निवडलं आणि शौर्य चषकावरती प्रत्येक खेळाडूला हा व्यासपीठ निर्माण करून दिला आहे. अगदी या विरारच्या नगरीमध्ये या ऐतिहासिक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावरती प्रत्येक खेळाडूला मिळणारी संधी आणि ते मिळणारं पहिला प्लॅटफॉर्म मिळणारं ते व्यासपीठ, मग शौर्य चषकावरती मग शौर्य प्रतिष्ठानचे संपूर्ण पदाधिकारी असतील, प्रतिष्ठित मान्यवर असतील, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचली आहेत. आडवा बाटना करण्याचा प्रयत्न, अकुटप्पाचा बॉल थोडासा अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला जिथे मात्र पंचानं पाहिलं आणि एट्स इज अ फेअर डिलिव्हरी आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 15 मिनिटांचा अवधी आहे, थोडेसे घाई करा. आणि गोलंदाजी मार्कवर आपण जर पाहिलं तर अक्षय आहेत, त्यानं मात्र शांत ठेवलाय प्रतिस्पर्धी संघाला. लहू संघर्ष करतायत सातत्यानं आडवा बॅटचा वापर करतायत. ऑन साईडला जास्तीचे स्ट्रोक टर्न करण्याचा प्रयत्न लेग बायच्या स्वरूपात एकदा अर्जित होतीये आणि एकेरीच्या साईड रडसंख्या आपण पाहिली तर मात्र आता जाऊन पोहोचते आहेत 5 अंकांवरती. पंजा खोललाय. आघाडीला मैदानाच्या आतमध्ये सूरज आणि त्याच्या साथीने लहू काप आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर समोर पहिलं षटक जिथे मात्र अक्षयच्या नाबावरती आहे. बिग हिट लगावण्याचा प्रयत्न अवलंबित कार्पेटच्या साहाय्याने खेळला. वाईडिश लॉंग ऑफ डीप मध्ये प्रोडक्शन आहे. दोन धाबा अर्जित होत आहे. तिसऱ्या धाबेचं मानस ताडस केलं जात आहे, कॉल केलं जात आहे. दोनच धाब्यावरती समाधान व्यक्त झालं आहे आणि दुहेरीच्या साईड रडसंख्या 7 या अंकांवरती पाहायला मिळत आहे जिथे मात्र 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. हलकासा ब्रेक घेऊयात, डीजेची धून ऐकूयात, परत या मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे मास्टर. एक सन्मान देखील करणार आहोत आपण. आदरणीय सन्माननीय सागर सूर्यवंशी या संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष परेश पवार आपण आपला देखील सन्मान केला जाईल. सागर सूर्यवंशी यांचा यथोचित मानसन्मान या संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय परेशदादा पवन दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. जाऊ दिलाय.
पवन आलाय तर एक बाजूला आपण जर पाहिलं तर मात्र पंचांना कळवलं आहे इट्स अ नो बॉल. यस शौर्य चषक 2026 पिक्चर आहे सुपर डुपर हिट. प्री हिटची संधी आहेत. बॅटच्या स्टिकरला ब्रश झाला चेंडू. फाईन लेग आहे, डीप फाईन लेग आहे, जिथे मात्र एक धाब्यावरती समाधान व्यक्त करतायत दंडनगरी. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर पालेकोंड संघानं टॉस जिंकलात आणि प्रथमतःच क्षेत्ररक्षण स्वीकारल्या. समोर प्रतिस्पर्धी संघाला बॅटिंग करण्याकरिता इन्व्हाइट केली गेली आहे. 3 षटकांची लढत. पहिलं षटक P1 पॉवर प्लेचं पाहायला मिळालं. पॉवर प्लेमध्ये परवडी होते बॅटरकरिता, परंतु अवघ्याने अवघ्या 5 धाबा आल्या. आणि त्यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये A1 पवनवरती केला. यावेळी स्मॅश. खेळाडू वाईडिश लॉंग ऑफ आहेत आणि सरळ आणि साधा सोपा झेल घेतलाय. पहिल्या विकेटचं पतन होत आहेत. पहिली सफलता मिळतात टीम पालेकोंड संघाला. गॉन. थँक्यू डीसे मास्टर. अगदी शौर्य चषक आणि त्या चषकावरती त्या आमच्या संपूर्ण मान्यवरांनी सांगितलं खेळून जोडू नाते आपुलकीचे, जोडू बंध प्रेमाचे. अगदी एक देखील टॅगलाईन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं, जिथे मात्र शौर्य चषकावरती दुसऱ्या स्पेलमध्ये पवनला आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धीरज आलेत थोडेसा पहिल्याच बॉलवरती धीर ठेवलाय आणि पहिल्याच बॉलवरती हलक्यानं फक्त स्टिअर करत असताना एक धाबा अधोरेखित केली गेली आहेत. एक धाब्यावरती समाधान व्यक्त केले गेले आहेत. अगदी उम्र तका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जीत हो हारने की तो तुम्हें हार भी हरा नहीं सकती. आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला तो संघर्ष आणि तुमच्यामधली असलेली ती गुणवत्ता आणि स्वतःला सिद्ध करण्याची आज नामी संधी आहेत. अगदी शौर्य चषक म्हटल्यानंतर शौर्य, ध्येय आणि त्यानंतर तुमच्यातील ती जिद्द, चिकाटी, स्विचेट अल्टीपल्टी करण्याचा प्रयत्न, लबुकापचं काहीतरी वेगळं करण्याचा विक्रम सध्याच्या घडीला मनामध्ये होता. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट आणि बॉल, कोणताही संपर्क होत नाही आहे आतापर्यंत. मोठ्या फटक्यांसाठी तो संघ आहेत उभा अगदी संघर्ष करतात, परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवल्या प्रतिस्पर्धी संघानं. अर्थातच गोलंदाजी करत असताना पालेकोंड संघ हेवी ठरलायत, भावी ठरलायत. हाफ ट्रॅकर, अपम पूल, अपम जॅक करण्याचा प्रयत्न. अगदी रस्त्यावरती चालल्याने एक बोर्ड लावलेलं असतं, त्या बोर्डवरती असं लिहिलेलं असतं अतिघाई संकटात नाही. धाव अंगलट आली आहेत आणि विकेट सोडावं लागतंय, मैदान सोडावं लागतंय बॅटरला. फलंदाज आणखी एक मैदानाच्या बाहेर. थँक्यू अगदी बरोबर. उन्हाचा हा कडकडाट, अगदी या रगरगत्या उन्हामध्ये प्रत्येक खेळाडू संघर्ष करतात, आपल्या गावाची कस पणाला लावतायत आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक खेळाडू गोल्डन डकचा शिकार ठरतायत. अगदी गोल्डन डक शून्याची चष्मा पेरून अगदी तो बाहेर मैदानाच्या येताना पाहायला मिळतात. विकेटचं पटन. फलंदाज गॉन. थँक्यू. मी मागाशी देखील उल्लेख केला की प्लॅटिनम डकचा शिकार, अर्थातच 1866 मध्ये डग या संकल्पनेचा उदय झाला, जिथे मात्र इंग्लंडचा राजा वेल शून्याने या धावसंख्येवरती बाद झाला. आणि इंग्लंडमधील वृत्तपत्राने ते वृत्तावरती लिहिलं की इंग्लंडचा राजा बदकावरती स्वार होऊन तंबूच्या तिसऱ्यानं आला आणि रणसंख्या 10 धावा फलकावरती आहेत.
10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 2.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलायत. अवघ्या 10 धाबा पलकावरती पाहायला मिळत आहेत. संघर्ष आहेत. हा क्रिकेटचा युद्ध आहे. हा क्रिकेटचा गबासन आहेत. लोअर बॉल टॉस. अगदी या फटक्यासाठी वाट पाहिली होती आणि अखेरकार ती वाट व्हायला लावली. लहू कापचा पहिला वार. बॉल सीमा पार. सिक्सर. थँक्यू डीजे मास्टर. आता बरोबर डीजेने देखील गाणं लावलंय. आता लहू काप देखील सांगतायत अगदी आम्हा दोघांचा नाद नाही करायचा. आताच्या या कलियुगात आम्हाला जो कोणी डरतोय तर डायरेक्ट समोर ढगात. आणखीन एक केलाय बार. फाईन लेग प्रचंड वेगाने येत आहेत. बॉलचा पाठलाग घेतात. वडा कॅच. अप्रतिम, दर्जेदार, अविश्वसनीय, अद्भुत. टीपला झेल आणि संपतोय लहू कापचा खेळ. विकेटचं पतन गॉन. थँक्यू. या कॅचचं महत्व आपल्या समोर. अगदी या कॅचला खऱ्या अर्थानं पाहिलं तर मात्र अशा कॅच कमी पाहायला मिळतात जिथे मात्र उलट जाऊन ती कॅच कॅरी करणं सोपी गोष्ट नाही आहे दादा. अगदी म्हणून आपण सातत्यानं म्हटलंय ना की सोडलेल्या कॅचेस नेहमी उपद्रव घडवतात आणि त्या टिपलेल्या कॅच नेहमीच इतिहास घडवतात. अगदी बघ खऱ्या अर्थानं 1983 ते युचर्स इंडियन्स कॅप्टन कपिल देव निकरनं तो टिपलेला झेल आणि तिथून मिळालेला तो विश्वचषक आणि त्यानंतर अगदी भारतीय संघाचा सूर्या भाऊ त्यानं त्या हार्दिक पांड्यावरच्या गोलंदाजीवरती टिपलेला झेल आणि तिथून तो विश्वचषक पटकवलेला होता भारतीय संघानं. म्हणून कॅच फार महत्वाचे आहेत. क्रिकेटमध्ये तुम्हाला सर्वाधिक धारदार क्षेत्र तुमचं क्षेत्ररक्षण. यावेळेस मॅच कट करण्याचा प्रयत्न. अगदी अप्पर कट केलाय तर डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू तैनात आहे. 2 धाबा अर्जित होतात. दुहेरीच्या साइड रन संख्या थोडेसे वाढत आहेत. 1-8 18 धाबा पलकावरती आहेत. 18 रन्स 18 धाबा पलकावरती पाहायला मिळतात. जिथे मात्र अगदी ब गटातील पहिला मॅच आपल्या भेटीला आलाय. दंडनगरी त्याच्या अगेन्स्ट पालेकोंड. सबोर ऑन साइडला टर्न करत असताना मिस टायमिंग स्ट्रोक. एलिव्हेशन पार कमी आहे. आणखीन एका बॅटरच्या खेळला पूर्ण विराम होत आहेत. विकेटचं पतन होत आहेत. फलंदाज डिपार्ट्स. थँक्यू डीजे मास्टर. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी आणि शौर्य चषक जिंकण्यासाठी झाली आहे सर्वांची तयारी. आता मैदानाच्या आतमध्ये या चषकावरती जिंकणार कोण. 2.4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलायत आणि रन संख्या जर आपण पाहिली तर मात्र 18 रन्स 18 धाबा पलकावरती आहेत. जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता. हम वहां भी कदम रखते हैं जहां कोई रास्ता नहीं होता. आता गोलंदाज ते सांगतायत. समोर आणखीन एकदा प्रचंड वेगानं चेंडू अगदी डिलिव्हर केला. ती पिचिंग अप्रतिम राहिली आणि सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू निर्धावची सांगता. प्रभावित करतात प्रत्येक गोलंदाज. कारण 3 गोलंदाज आपण पाहिलं तर पहिला स्पेल पाहिला जिथे मात्र अक्षयचा आणि त्यानंतर पवन आले. तर पवनचा स्पेल देखील त्याची इकॉनॉमिक अप्रतिम राहिली आहेत. विराज समोर डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन आहेत खेळाडू. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धाबेसाठी पलटतात. सेलिब्रेशन पहा गोलंदाजाचा. यस बाबा आउट झालाय. विकेटचं पतन. फलंदाज गॉन. थँक्यू. पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धामध्ये धाबा बनवल्या गेल्यात 19. 20 धाबांचं लक्ष आहे. येणारे 18 चेंडू आहेत आणि 20 धाबा आहेत. चला येणारे 18 चेंडू आहेत आणि 20 धाबा आहेत. यानंतर होणारा मॅच टॉस केलं जाईल. डीसीसी सावरी आणि त्याच्या आगेच A1 अंबवणे. चला डीसीसी सावरी
चला दोन दिग्गज संघ आहेत, दोन दादा संघ आहेत. डीसीसी सावरी आणि त्याच्या आगेस A1 आंबवणे. चला A1 आंबवणे आणि डीसीसी सावरी. टॉस करतोय आपण. टॉस करण्याकरिता या दोन्ही संघाचे संघनायक मी लक्ष भेटतोय. डीसीसी सावरी आणि A1 आंबवणे. चला A1 आंबवणे आपण या. चला डीसीसी सावरी आणि A1 आंबवणे या दोन संघाच्या दरम्यान हे दोन रंगताना पाहायला मिळणार आहेत. टॉस करण्याकरिता या आपण दोन्ही संघनायक. चला घाईनं या. येस थँक्यू. चला विजयाकरिता येणारे 18 चेंडू आहेत आणि 20 धाबांचा तो लक्ष, 20 धाबांचा तो आव्हान आपल्या समोर येणार आहे. ठीक. चला सावरी आणि A1 आंबवणे क्रिकेट संघ यांच्या दरम्यान नाणेफेकीचा इथे कॉल केला जातोय. दोन्ही संघनायक इथे मात्र जोडले गेलेत. हेड इज कॉल आणि ठेलाला निश्चितच अभिनंदन. आंबवणे क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. सर्वप्रथम काय डिसिजन असेल? फिल्डिंग घेऊ आम्ही. क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन आहे. क्षेत्ररक्षण करत असताना अगदी सावरी सारखा एक बलाढ्य संघ निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. काय स्ट्रॅटेजी असेल? सर्वप्रथम जास्तीत जास्त डॉट बॉल करण्याचा प्रयत्न कराल सुरुवातीला की विकेट्स डाऊन करण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितप्रमाणे 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जाईल. आंबवणे क्रिकेट संघाच्या संघनायकाने सांगितलंय. इथे मात्र सन्मान चिन्ह देऊन त्यांना मात्र गौरवण्यात येते. सावरी क्रिकेट संघ बॅटिंग करायची आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? तरी 40-45 स्कोर मारावाच लागेल, कारण इथे स्कोर जरा हवा उलटी असल्यामुळे स्कोर जास्त होत नाही, पण स्कोर जास्त मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. 40 पेक्षा जास्त धावा जोडण्याचा इथे कुठेतरी प्रयत्न करू असं सावरी क्रिकेट संघाच्या संघनायकाने सांगितलंय. आणि शौर्य प्रतिष्ठान कोकण यांच्या वतीने एक भव्य दिव्य आयोजन पहिल्या पर्वाचं आपल्याला पाहायला मिळतंय. या आयोजनाबद्दल थोडक्यात काय सांगाल? 2 शब्द. खरंच उत्कृष्ट आयोजन तर खूप भारी आहे, कारण ग्राउंड पण एकदम पहिल्यांदाच एकदम चांगलं ग्राउंड इथे भेटलं आहे. तरी तुम्हाला पण धन्यवाद आणि आम्हाला इथे चान्स दिला खेळायचा. थँक्यू. तुम्हाला देखील सन्मान चिन्ह देऊन इथे गौरवण्यात येते. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊन मी मात्र कॉम्बॉक्सच्या दिशेने बोलतो, जिथे मात्र जोडले जाते. अजित जारडे सर, धन्यवाद. थँक्यू. वेलकम बॅक. शौर्य प्रतिष्ठान कोकण शौर्य चषक 2026चा हा क्रिकेटचा दैदिप्य बाळ अभूतपूर्व सोहळा आपल्याला पाहायला मिळतात, जिथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय, ऐकतोय. शौर्य चषक 2026 अगदी सामाजिक आरोग्य शैक्षणिक क्रीडा संस्था आणि त्यांच्या माध्यमातून हे पहिलं पर्व 20 धाबांचं लक्ष आहे. 20 येणारे 18 चेंडू आहेत, 20 धाबा आहेत. पहिला षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती आर्यन दाखल आहेत. समोर आघाडीला मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि राजेश. पहिला बॉल थोडंसं पद्धत आली त्याचा वापर करत होते. क्षेत्ररक्षक पॉईंटला आहेत. मिड ऑफला 30 सर्कलमध्ये थोडेसे वेगे करताना वचक निर्माण झाली आहे त्यांच्या मनामध्ये. तो वेगे त्यानं थांबवली आणि एक धाब देखील अर्जित झाली आहे. 20 धाबांचं लक्ष आहे, 20 धाबांचं टार्गेट आहे. साऊ दिलाय पंच वळतायत. दोन्ही आज समांतर करतायत. इट्स अ वाईट बॉल डाऊन दी लेग पाहायला मिळाला. चला थोडीशी घाई करा. साऊ दिलाय आणखीन एकदा. यष्टी रक्षक लव काप थोडेसे बेट झालेत आणि वाईट बॉल आणि त्यावरती 1 धाबांची बोहर देखील लगावले गेले जाते आहेत. अर्थातच 2 धाबांचा ते स्कोर कार्डवरती नोंद केली जाते. 2 धाबा अधोरेखित केल्या जातात. रणसंख्या 4 अंकांवरती पाहायला मिळते आहेत. दंडनगरी आणि त्याच्या अगेन्स्ट पालेकोंड. चला डीटीसी सावरी आणि आंबवणे. टॉस जिंकलाय आंबवणे आणि जो सत्र निवडलाय तो सत्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये मॅच झाल्यानंतर लगेचच उतरायचं आहे. अक्षय आणि राजेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 20 धावांचा टार्गेट आहे. ते एक बाजूला बसाव आहे, दुसऱ्या बाजूला पाटलाक आहे आणि दंडनगरी आणि पालेकोंड. बिग हिट समोर
डाऊन दी ग्राउंड खेळलात. नो मास लँडमध्ये चेंडू पाहायला मिळालात, जिथे मात्र 2 खेळाडू आलेत. एक वाईड डिश लॉंग ऑन आलात, एक वाईड डिश आपण जर पाहिलं तर मात्र लॉंग अपचा खेळाडू. 2 खेळाडू चेंडूवरती येत असताना 2 धाबांची अगदी जीवांची आकांक्षा होत असताना 2 धाबा बहाल केल्या, 2 धाबा अधोरेखित केल्या गेल्यात. रन संख्येवरती अगदीच आपण पाहिलं तर थोडासा आकार उकार येताना पाहायला मिळतात. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 7 धाबा फलकावरती आहेत. स्मॅच करण्याचा प्रयत्न पॉइंटला खेळाडू तैनात आहेत. हलक्या हाताने फक्त स्टिअर केले आहेत. 1 धाव अर्जित झाली आहेत. एकेरीच्या साईड रन संख्या 8 या अंकांवरती पाहायला मिळतात. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. शांत संयमी क्रिकेट पाहायला मिळतात, जिथे मात्र प्रतिस्पर्धी संघाला माहिती आहे तर जास्तीचे धावा नाही आहेत. थोडंसं संयम आणि क्रिकेटमधील सर्वाधिक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे तुमचं संयम. यावेळेस फलंदाजाला पडल्या भूल आणि गोलंदाजी करत असताना आर्यनची गोलंदाजी पॉवरफुल. पहिली दांडी गोल. फलंदाज बाद. थँक्यू डी से मास्टर. अगदी मैदानाच्या आतमध्ये आणखीन एकदा पवन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉल विश्वामध्ये जर आपण पाहिलं तर मात्र अगदी भिवंडी परिसरामध्ये येत असताना त्याच्या सोशल मीडियावरती अनेक फॉलोअर्स सर्वाधिक आहेत. तो सर्वांचा लाडका A1 आणि सध्याच्या घडीला पालेकोणचा पवन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे आणि 20 धावांचा टार्गेट आहेत. 1.0 संपला आहेत आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते आहेत. 8 धाबा पलकावरती आहेत. एक हलकासा ब्रेक घेऊयात, डिझाईनचं सुमधुर गीत ऐकूयात आणि परतूया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. अगदी आवाज आपण ऐकतायत डी से सुमित यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये सुमधुर संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळत आहेत. चला, येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 धावा आहेत. अर्थातच 6.0 ची सरासरी आहेत. नव रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र फलकावरती आपल्याला 8 धावा पाहायला मिळत आहेत. येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 धावा आहेत. चला, दुसऱ्या स्पेलमध्ये वेदांत आलाय. वेदांतला उतरवली गेली आहेत. आता वेदांतकडे चेंडू सुपूर्द केला गेला. चला वेदांत, थोडीशी घाई करा. समोर बॅटिंग करण्याकरिता राजेश आहे. फाईन लेग खेळण्याचा प्रयत्न जाऊ दिलाय. डाऊन दी लेग आहेत. पंच दर्शवत आहेत इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव पलकावरती वधारतीये. 9 धावा पलकावरती 9 आणि या शौर्य चषकाचं किती गुणगाव, खऱ्या अर्थानं गुणगाण. कारण शौर्य प्रतिष्ठान कोकण म्हटलंय आणि सामाजिक आरोग्य शैक्षणिक क्रीडा ही संघटना आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून पहिलं पर्व जाऊ दिलाय. आर्यन आहेत, थोडेसे नवे आहेत. अगदी सध्याच्या घडीला युवांना जास्तीचा प्राधान्य दिले गेले आहेत आणि युवा असताना खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्कवरती देखील त्यांना देखील प्राचार्य केली जाते आहेत. युवा खेळाडूंना जास्तीत प्राधान्य दिले गेले आहे. लेदर बॉलचा अनुभव असताना देखील लेदर बॉलचा अगदी अनुभव घेत असताना देखील प्रशिक्षण घेत असताना टेनिस बॉलमध्ये येणं आणि त्यानंतर अगदी आपल्या गावासाठी खेळत असताना अपकमिंग आहेत, यंग टॅलेंटेड आहेत, येणारे भवितव्य आहेत. अर्थातच आगामी कालावधीमध्ये येणारे
ह्या आर्यन देखील आपल्याला पाहायला मिळतील. अखोल टप्प्याचा बॉल त्यावरती दाखवलं आपलं फ्युचर आणि बॉलवरती बॅटरने चिपकवलंय 6 धाब्यांचं स्टिकर. सिक्सर. थँक्यू. अगदी पवन मैदानाच्या आतमध्ये आलाय तो, वारा मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्या वाऱ्याच्या वेगानं वाऱ्यावरती स्वार होणार हा दर्जेदार पहिला त्याचा ब्रँड सिक्सर पाहायला मिळाला. चला विजयाकरिता 3. आणखीन एक समोर एलिव्हेशन थोडेसे पार कमी आहे. क्षेत्ररक्षक आहे, टांगा पलटी, घोडा परार, बॉल सीमा पार. विजयाच्या संकटात पुगणारा 4 चौकार.